पाठिंबा तर आमचा राहुल भाऊंनाच असणार. कारण राहुल भाऊंच्या आधी जे अण्णा होते ना, अण्णांनी म्हणजे आम्ही लहान असताना, माझं माहेर सासर हेच आहे. आम्ही लहान असताना आमच्या शिक्षणापासून अण्णांनी आम्हाला हे केले. अगदी 5 रुपये फीस होती त्यांच्या शाळेला, पण ती सुद्धा आम्हाला भरणं होत नव्हती. एवढी बिकट परिस्थिती होती आमची. आमच्या कपड्यांपासनं त्यावेळेस प्रायव्हेट होती शाळा, आता झाली असेल काही नगर हेच, पण त्यावेळेस प्रायव्हेट होती. त्या शिक्षणापासून आम्हाला उभा केलेलं आहे अण्णांनी. आमच्या आई वडिलांना सपोर्ट केलेला आहे प्रत्येक कामामध्ये. माझी आई भाजी विकायची तर त्यांना ज्या रोडला जागा देणं म्हणा किंवा काही सपोर्ट करणं, किंवा आम्ही जेव्हा राहत होतो ना त्यावेळेस गटर होती. गटरेत अक्षरशः असे किडे आळेवरती यायचे, घरामध्ये घुसायचे, घरात साप यायचे आणि जनावरं जी आहेत त्यावेळेस डुक्कर हा प्रकार खूप होता. घरामध्ये आमच्या येऊन आमच्या अन्नाच्या म्हणजे डब्यांमध्ये पिठांच्या ह्याच्यात त्याच्यात डोके म्हणजे घालत होते तोंड. अक्षरशः आम्ही उपाशी बसावं लागायचं आम्हाला. तेव्हा सगळ्यांना सुखसोयी तर सर्वांना चांगल्याच वाटतात, पण आता आम्हाला म्हणजे नाही का असं वाटतं की एखाद्या म्हणजे स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय. आणि ही जी सोसायटी आम्ही पुनर्वसनासारखी किंवा झोपडपट्टीचा असा प्रकार ठेवलाच नाही. आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक सभासदांनी आम्हाला साथ दिलेली आणि प्रत्येक फ्लोर आम्ही ना अगदी स्वच्छ ठेवला, एकदम सुंदर हायफाय सोसायटी सारखाच. कोणी म्हणूच शकत नाही की ही एसआरएची किंवा झोपडपट्टी पुनर्वसन आहे असं कोणी बोलू शकत नाही. झोपडपट्टी धारक होतो, झोपडपट्टी धारकाला तुम्ही आता आम्ही चांगल्या सोसायटीत आले तर तुम्हाला हिनवायची काही गरज नाहीये. ती होती झोपडपट्टी, आमची परिस्थिती ती होती, पण त्या परिस्थितीतनं आम्हाला तुम्ही वरती आणायचंय व चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत की झोपडपट्टीत आहेत म्हणून हिनवायचंय. मग झोपडपट्टीचे लोक किती घाणेरडे प्रकारचे पण असतात, त्या प्रकारचा जर आम्ही त्यांच्यासोबत संवाद केला असता तर तो त्यांना कितपत पटला असता. या सर्व गोष्टीचे श्रेय कोणाला द्याल? या सर्व गोष्टींचे अण्णांना आणि राहुल भाऊंना यांना श्रेय देऊ आम्ही. की आम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये काही वयोवृद्धांचं दुःखद निधन झालं, हो. देखील त्यांना सांगून पण त्यांनी गोंधळ केला. काय प्रकारचा हो, गोंधळ खूप होता? वेळ वाजवत होते ते, लोकांना खूप त्रास झाला. हलकी वाजवत होते मोठ्या मोठ्याने, ते पण 10 मिनिटं वाजवू द्या, 5 मिनिटं वाजवू द्या, ते कमीत कमी अर्धा तास पाऊण तास वाजवतच होते. तुमचा कुणाला पाठिंबा आहे? आमचा राहुल भाऊ आणि अण्णांना.